अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज संकष्ट चतुर्थी. हा एक उपाय करा, सुख समृद्धी येते, पैशाच्या अडचणी दूर होतात. चतुर्थी दिवशी आपण हा उपाय केल्याने जीवनातील बऱ्याच काही अडचणी, समस्या, दुःख, गरिबी, दारिद्र्य, विघ्न, संकट आहेत हे सर्व दूर होतात व गणपती बाप्पांची कृपा कायम कुटुंबावर राहते. सतत घरामध्ये पैशाची कमी असेल किंवा सतत काही ना काही अडचणी, संकट येतात, धनाची हानी होत आहे, पैसे टिकत नाहीत, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करते, तसंच तुमचं घर सोडून लक्ष्मी माता कधीही घराच्या बाहेर जात नाही. अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करावी किंवा अखंड लक्ष्मीचा वास घरामध्ये असावा, यासाठी बरेच प्रयत्न करता, उपाय करता, सेवा करता, तरीही लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. यासाठी हा उपाय आहे. श्रद्धेने व विश्वासाने हा उपाय करा. तुम्हालाही काही दिवसात अनुभव येतील. हा उपाय तुम्हाला चतुर्थी दिवशीच करता येतो. यासाठी आजचा दिवस तुम्ही हा उपाय करायला विसरू नका. चतुर्थी दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. खूप शुभ दिवस आहे. गणपती बाप्पांची कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहण्यासाठी, तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी, समस्या आहेत, सतत घरामध्ये काही ना काही आजारपण आहे, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, काही केल्याने गरिबी दूर होत नाही, दुःख दूर होत नाही, आजारपण दूर होत नाही, संकट पाठ सोडत नाहीत, यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चतुर्थी दिवशी आपण हे उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार आहे, तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. जे काही कष्ट, मेहनत करता त्यामध्ये यश प्राप्ती नक्की होणार आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला चतुर्थी दिवशी सकाळी लवकर स्नान करायचं आहे. गणपती बाप्पांचा फोटो, मूर्ती घरामध्ये असेल तर तुम्हाला पूजा करायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा, गंध, फुले, गणपती बाप्पांच्या आवडीचे तुम्हाला लाल फूल अर्पण करायचं आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्हाला थोडा वेळ सकाळी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्याच दिवशी तुम्हाला एक पिवळं कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड, थोडेसे पांढरे तांदूळ, एक नारळ, अखंड नारळ, 5 सुपाऱ्या घ्या, एक नाणं घ्या. नाणे तुमच्याकडे चांदीचं असेल किंवा तुमच्याकडे 1 रुपयाचेही नाणे असेल तरीही चालेल. त्या सर्व वस्तू तुम्हाला हळदीमध्ये पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. हळदीमध्ये पिवळ्या करून घ्या. त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. ही पोटली बनवत आहात तेव्हा तुम्हाला लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे. जे लक्ष्मी माता असे बोललात तरीही चालेल, श्रीम बोललात तरीही चालेल. अगदी तुमच्या इच्छेने तुम्ही कोणताही मंत्र बोलायचा आहे. तसेच गणपती बाप्पांचेही तुम्ही नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. जीवनामध्ये बऱ्याच अडचणी, संकट आहेत, विघ्न आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील व लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल. यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे. चतुर्थी दिवशीच हा उपाय करता येतो. इतर वेळेस कधीही हा उपाय करता येत नाही. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसात अनुभव येतील. ज्या काही समस्या आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, सतत घरामध्ये आजारपण आहे, सर्व काही दूर होते व गणपती बाप्पा प्रत्येकांना माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. जीवनातील संकट, विघ्न, अडचणी दूर करतात. तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये आपण कितीही प्रयत्न करून लक्ष्मी माता अखंड नसेल, घरामध्ये वास करत नसेल, सतत धनाची हानी होत असेल तर हा उपाय अवश्य करायचा आहे. तुम्हाला ही पोटली तयार करायची आहे. थोडा वेळ तुम्हाला लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र येत असेल तर तुम्हाला जप करायचा आहे. गणपती बाप्पांचेही तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. थोड्या वेळ तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ हे पूर्ण पोटली ठेवायची आहे. पोटली ठेवून झाली की थोडा वेळ तुम्ही प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दुःख, गरिबी आहे, संकट येत आहेत, अडचणी येत आहेत,
घरामध्ये सुख नाही, यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही पोटली तुम्ही जिथेही कुठे पैसे ठेवता, अगदी तुम्ही तुमचा छोटा व्यवसाय असेल घरामध्ये, अगदी तिथे तुम्ही ठेवू शकता. प्रत्येक शुक्रवारी किंवा चतुर्थीला तुम्ही या पोटलीसमोर उभा राहायचं आहे. कापूर प्रज्वलित करायचा आहे. थोडा वेळ गणपती बाप्पांचं, लक्ष्मी माताचा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. तुमच्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होत आहे, अखंड तुमच्या घरामध्ये वास करत आहे, अशी प्रार्थना करायची आहे. तुम्ही थोड्या दिवसात पहा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनुभव येतील की लक्ष्मी माता तुमच्यावर आकर्षित होत आहे, लक्ष्मी माता अखंड स्वरूपात वास करत आहे. हा उपाय तुम्हाला चतुर्थी दिवशीच करता येतो, इतर वेळेस कधीही करता येत नाही. अनुभव घ्या. खूप चमत्कारी असा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. आपण घरामध्ये कोणतीही सेवा करा, असे नाही की आपण कोणत्याही वस्तू विकत घ्या किंवा त्यावर उपाय करा. आपण आपल्या घरामध्येही आपण स्वतः सेवा करून, उपाय करून आपण लक्ष्मी मातेला आकर्षित करून घेऊ शकतो. तसेच आपले संकट, अडचणी दूर करून घेऊ शकता. काही लोकांच्या जीवनामध्ये अशा अडचणी आहेत किंवा सतत कष्ट, मेहनत घ्यावी लागते. काही वस्तू खरेदी करून घेणं ही शक्य नसतं. पण आपण घरामध्येच काही वस्तू तयार करून, आपण सेवा करून, मंत्र उच्चार करून आपण त्या वस्तू सिद्ध करून आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. लक्ष्मी माताला आकर्षित करून घेऊ शकतो. तसेच प्रत्येक आपण कोणतीही सेवा करा, फक्त विश्वास ठेवा की ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रभाव दिसून येणार आहे, चमत्कार होणार आहेत. ही सेवा करता कोणतीही सेवा करा, स्वामी महाराजांची करा, उपाय करा, सेवा करा, पण आपण सेवा करतो त्यामध्ये विश्वास ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे. विश्वास असेल तर फळ नक्की मिळते, विश्वास नसेल तर जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत. आज गणपती बाप्पांचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे. हा उपाय करायला विसरू नका. ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या नक्की दूर करतील व गणपती बाप्पाही तुमच्या जीवनातील गरिबी, दुःख, ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, सुख, समृद्धी येण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा नक्की होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही वस्तूही खरेदी कराव्या लागत नाहीत. अगदी थोडक्यात वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता. पण या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी नेहमी राहणार आहे. असे नाही की आपण या वस्तू खरेदी केल्या आहेत तर काही प्रभाव दिसून येत नाहीत. तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये दिसून येतात. पहा, आपण भरपूर कष्ट, मेहनत घेऊनही आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहे ते दूर करू शकत नाही. पण आपण छोटे-मोठे उपाय करूनही आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी राहू शकतो. घरामधील प्रत्येक कुटुंबाचे रक्षण होऊ शकतं. तसे तुमच्या जीवनामध्ये काही संकट, समस्या आहेत त्याही दूर होऊ शकतात. हा उपाय अवश्य करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.